इकडे उजवीकडे सरकवायला जागा आहे का थोडं मॅडम? पेज ओपन, हा तुमच्या इकडल्या हाताकडे, हा. नाही नाही, टेबल नाही सरकत का अक्का? टेबलच सरकवा ना पूर्ण. तसं दिसतंय व्यवस्थित, फक्त ते गॅप. हा हा, ओके ओके. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सर्व विद्यार्थ्यांना शुभप्रभात. विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद अहिल्यानगर व पंचायत समिती श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने माहे मे या महिन्यामध्ये सुरू असलेल्या आपल्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा संदर्भाने जे ऑनलाईन मार्गदर्शन वर्ग या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. या ऑनलाईन मार्गदर्शन वर्गामध्ये तुम्हाला आजच्या तासिकेच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळीभान या शाळेच्या उपाध्यापिका आदरणीय उज्ज्वला शेळके मॅडम आपणास गणित विषयाच्या अनुषंगाने या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्व विद्यार्थ्यांनी पूर्ण वेळ तासिकेमध्ये उपस्थित राहून मॅडमनी घेतलेल्या या ऑनलाईन तासिकेचा आपण सर्वांनी ही तासिका अटेंड करावी आणि आदरणीय शेळके मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या तासिकेला सुरुवात करावी. नमस्कार बालमित्रांनो, शुभ सकाळ. मी श्रीमती शेळके उज्ज्वला शिवाजी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळीभान, तालुका श्रीरामपूर. आजच्या या तासिकेमध्ये आपणा सर्वांचे मी स्वागत करते. आपल्या जिल्ह्याचे माननीय सीओ साहेब श्री आनंद भंडारी साहेब, आपल्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी माननीय भास्करराव पाटील साहेब, तसेच श्रीरामपूर तालुक्याचे माननीय गट शिक्षणाधिकारी माननीय श्री दिवे साहेब यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या मिशन आरंभ अंतर्गत या तासिका घेण्याची मला जी काही संधी दिली त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. या तासिकेसाठी माझा विषय आहे गणित आणि गणित विषयातील माझा घटक आहे वजाबाकी. तर वजाबाकीचे 5 अंकी संख्यांपर्यंत हातच्याची वजाबाकी यावर आधारित शाब्दिक उदाहरणे हा घटक आपण या तासिकेमध्ये पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे आपल्याकडे 2 मौल्यवान गोष्टी असतात. एक असतो आपला वेळ आणि दुसरा असतो आपला मेंदू. आपण जर या दोनही गोष्टींना जर योग्य मार्गाने जर नेलं तर यश हे आपल्या हातात निश्चितच असतं. मला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला गोष्टी ऐकायला खूप आवडतात आणि मलाही गोष्टी सांगायला खूप आवडतात. तर ही तासिका सुरू करण्यापूर्वी तुम्हाला मी एक छोटीशी आणि छानशी गोष्ट सांगणार आहे. बघा, एक हत्ती असतो. तो राजाचा खूप लाडका असतो आणि राजाने अनेक युद्धांमध्ये त्या हत्तीचा वापर केलेला असतो आणि हत्तीने अनेक लढायांमध्ये त्या राजाला यशही मिळवून दिलेलं असतं. आणि बऱ्याचदा युद्धामध्ये ज्यावेळेस राजावर अनेक वार झाले, त्या अनेक वारांपासनं या हत्तीने स्वतःच्या अंगावर ते वार झेलून त्या राजाचा जीव वाचवलेला असतो. त्यामुळे राजासाठी तो हत्ती अतिशय प्रिय असतो. प्रिय तर असतोच आणि राजाला असं वाटतं की हा हत्ती माझ्यासाठी खूप लकी आहे आणि राजाचं त्याच्यावर जीवापाड प्रेम असतं. परंतु काही दिवसांनी काय होतं, या हत्तीची शारीरिक क्षमता कमी होते आणि मग राजा ठरवतो की याची शारीरिक क्षमता थोडी कमी झालेली आहे, आपण याला युद्धासाठी नेण्यासाठी बंद करूयात. आणि राजा त्या हत्तीला त्या दिवसापासून युद्धाला नेत नाही. मग हत्ती बिचारा आपला राजदरबारात राहत असतो. त्याला युद्धाची फार आवड असते, परंतु शारीरिक क्षमता कमी झाल्यामुळे त्याला काही युद्धाला जाता येत नाही. असाच एकदा हत्ती आपला फिरत असताना एका सरोवराजवळ गेला आणि सरोवराजवळ गेल्यानंतर त्याला वाटलं, चला आता आपण छान थंडगार पाणी पिऊयात. आणि पाणी पिण्यासाठी तो सरोवराच्या आतमध्ये गेला आणि आतमध्ये गेल्यानंतर झालं तर वेगळंच. आतमध्ये गेल्यानंतर तिथं खूप चिखल होता, दलदल होती आणि त्या दलदलीमध्ये काय झालं, हत्ती फसला, रुतून बसला. काही केले हत्तीला त्या चिखलाच्या बाहेर येता येईना. हत्ती मोठ्या मोठ्याने ओरडायला लागला आणि त्याच्या आवाजाने सर्व आजूबाजूचे लोक जमा झाले आणि ही बातमी राजाला दरबारात सांगण्यात आली की तुमचा हा प्रिय हत्ती या चिखलाच्या दलदलीमध्ये अडकला आहे, त्याला आपल्याला काढावं लागेल.
राजाने कुठलाही विचार न करता त्या सरोवराजवळ आला. सोबत येताना त्यांनी सैनिक आणले, काही माहूत आणले. सगळ्यांनी काय केलं की आपण या हत्तीला बाहेर काढण्यासाठी त्याला दोरीने बांधूयात आणि सर्वांनी शक्ती लावून दोरीने ओढूयात. सर्वांनी त्या दोरीने हत्तीला बांधलं आणि सर्वांनी शक्ती लावून त्या हत्तीला ओढण्याचा प्रयत्न केला. परंतु हत्ती जास्तच चिखलात जाऊन रुतून पडला. किती प्रयत्न केले तरी हत्ती त्या चिखलातून बाहेर येईना. हा उपाय चालेना. म्हणून काही माहुतांनी सांगितलं की आपण या हत्तीला काय करूयात, एक भाला घेऊयात आणि भालाच्या टोकाने याला टोचूयात. म्हणजे याला दुःख झालं, याला वेदना झाल्या की हा चवताळेल आणि सर्व शक्तिपणाला लावून या चिखलातून तो बाहेर येईल, असं माहुतांना वाटायला लागलं. आणि 2-4 माहुतांनी काय केलं, हातामध्ये भाले घेतले आणि त्या हत्तीला चहूबाजूने टोचायला सुरुवात केली. आणि हत्तीला ते खूप वेदना जाणवायला लागल्या. हत्तीच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. परंतु हत्ती काही चिखलातून बाहेर आला नाही. तोही उपाय संपला. आणि राजाला त्याच्या डोळ्यातले अश्रू पाहून राजालाही वाईट वाटलं. मग राजाने काय केलं, आपण काय करूयात, जुन्या माहुतांना बोलूयात. मग राजाने 1-2 जुन्या माहुतांना बोलवलं. आणि मग त्यावेळेस त्या माहुतांनी राजाला सांगितलं की राजा, हा साधा सुद्धा हत्ती नाहीये, हा लढाऊ हत्ती आहे. याला जर आपल्याला बाहेर काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे, युद्धाचं वातावरण तयार करावं लागणार आहे. आणि मग राजाने काय केलं, युद्धाची तयारी असणारं वातावरण त्या सरोवराजवळ तयार केलं. त्यासाठी त्याने पायदळ, घोडदळ, हत्तीदळ सर्व घेऊन तिथं सर्व सैनिकांसह तो सरोवराजवळ उपस्थित राहिला आणि युद्धाची घोषणा केली. पायदळाने पण युद्धाची घोषणा केली, घोडदळाने पण युद्धाची घोषणा केली, त्याचप्रमाणे हत्तीदळाने पण आपल्या युद्धाची घोषणा केली. आणि बॅटल क्राय म्हणजे त्यांच्या गटाचा जो काही नारा होता ना, तो नारा वाजवला. आणि बॅटल क्राय वाजताच हत्तीच्या अंगात वीरश्री संचारली. हत्तीच्या रक्त सळसळायला लागलं. त्याच्या नसानसातून युद्ध करायचे असं त्याला जाणवायला लागलं. आणि हत्ती कुणाच्याही मदतीशिवाय त्या चिखलातून स्वतःहून बाहेर निघाला. कारण तो हत्तीच, त्याच्या रक्तातच युद्ध करणं हा गुण होता. आणि मग कुठलाही प्रयत्न न करता केवळ युद्धाचं वातावरण तयार करून त्या हत्तीतल्या सर्व सुप्त क्षमता बाहेर काढून तो हत्ती स्वतःहून कुणाच्याही मदतीशिवाय त्या चिखलाच्या बाहेर आला. आणि हे पाहून राजाला खूप आनंद झाला आणि राजाने त्या माहुताला पण काय दिलेलं आहे, बक्षीस दिलेलं आहे. या गोष्टीतून मला तुम्हाला एवढंच सांगायचं विद्यार्थी मित्रांनो, की तुम्ही 3रीच्या मिशन आरंभ परीक्षेमध्ये तुमच्या परीक्षा घेण्यात आल्या वर्षभरात, त्या परीक्षांमध्ये तुम्ही गुणवत्ताधारक विद्यार्थी आहात. प्रत्येक शाळेतले तुम्ही गुणवत्ताधारक विद्यार्थी आहात. तुम्हाला माहीत आहे की मागच्या वर्षी 4थीची स्कॉलरशिप परीक्षा अचानक आली, परंतु ह्या वर्षी तसं नाही. तुम्हाला माहीत आहे ह्या वर्षी 4थीला स्कॉलरशिप परीक्षा आहे. आणि यासाठी तुम्ही जे गुणवत्ताधारक विद्यार्थी आहात, ही तुमच्यासाठी या मार्गदर्शक तासिका ठेवलेल्या आहेत, जेणेकरून तुमच्यातल्या सुप्त क्षमता तुम्हाला समजाव्यात, तुमच्यातले जे सुप्त गुण आहेत ते बाहेर यावेत. तुम्ही गुणवत्ताधारक विद्यार्थी आहात आणि या तासिकांचा तुम्हाला निश्चितच फायदा होणार आहे. कारण तुमचं ध्येय आहे या 4थीच्या स्कॉलरशिपमध्ये आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे जास्तीत जास्त विद्यार्थी कसे जिल्ह्याच्या, राज्याच्या गुणवत्ता यादीत येतील, यासाठी आपल्या माननीय CO साहेबांचा, शिक्षणाधिकारी साहेबांचा हा एकदम चांगला असा उपक्रम आहे. तुम्ही जर आता तुमचं ध्येय ठरवलं, तुमच्याकडे अजून वर्ष आहे, तुम्ही आता जर तुमचं ध्येय ठरवलं तर आपले जास्तीत जास्त विद्यार्थी या गुणवत्ता यादीमध्ये नक्कीच चमकतील. तुम्ही जरी ग्रामीण भागातल्या असल्या तरी तुम्हाला एवढ्या मार्गदर्शक तासिका उपलब्ध झालेल्या आहे, याचा सर्वांनी फायदा घ्यायचा आहे. तुम्हाला माहीत आहे आपली भारताची करन्सी आहे ना, नोटा पाहिल्या असतील, त्या नोटांवरती कुणाचं चित्र आहे, महात्मा गांधीजींचं चित्र आहे. बघा, करन्सी म्हणजे पैसा हे श्रीमंतीचं लक्षण आहे, परंतु त्यावर जर चित्र पाहिलं तर एकदम साधे सिंपल कपडे घालणारे, धोतर घालणारे महात्मा गांधीजींचा फोटो आहे. म्हणजे या जगामध्ये काहीच अशक्य नसतं. एकदम साधं सिंपल राहणाऱ्या व्यक्तीचं चित्र त्या नोटांवरती आहे. आणि तुम्हाला माहिती आहे एलन मस्क तुम्ही ऐकलं असेल, ज्याला लहानपणी अंधाराची भीती वाटत होती, तो आज मंगळ ग्रहावरती काय करण्याचा प्रयत्न करत आहे, दुनिया बसवण्याचा प्रयत्न करत आहे. स्टीफन हॉकिन्स पाहिले असतील, जे खुर्चीवर बसले होते, त्यांना आजार होता आणि ते कधी घराच्या बाहेर जाऊ शकले नाही, परंतु ब्रह्मांड एवढं मोठं आहे, त्या ब्रह्मांडात न जाता सुद्धा ब्रह्मांडांचे बरेचसे रहस्य त्यांनी काय केले, आपल्या ज्ञानाने काय केलेले आहेत ते
शोधून काढलेले आहेत. हे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जरी ग्रामीण भागातले असता, तुम्ही जरी जिल्हा परिषद शाळेतले विद्यार्थी असाल, तरी तुम्ही गुणवंत विद्यार्थी आहात आणि या तासिकांचा फायदा घेऊन तुम्ही आतापासूनच जर नियोजन केलं तर नक्कीच तुम्ही राज्य आणि जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीमध्ये चमकाल अशी मला आशा आहे. आणि त्याच्यासाठीच हा आपला छानसा उपक्रम आपण आयोजित केला आहे. चला आपण आपल्या घटकाकडे वळूयात. तर आपला घटक आहे वजाबाकी आणि वजाबाकीमध्ये आहे आपला 5 अंकी संख्यांपर्यंत हातच्याची वजाबाकी शाब्दिक उदाहरणे. पहा, कुठलीही गणित असतील तर त्याला नियम असतात आणि ते नियम जर आपण लक्षात घेतले तर मला वाटतं आपलं एकही गणित चुकवू शकत नाही. तर पहा, मी तुमच्यासमोर एक चार्ट ठेवलेला आहे. त्याच्यावरती आहे वाचा व लक्षात ठेवा. बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला नियम काय पहा, वजाबाकी करताना संख्या अचूक लिहून घ्याव्यात. बऱ्याचदा काय होतं, आपण गणित वाचतो आणि गणित वाचल्यानंतर आपल्याला संख्या एक दिलेली असते आणि लिहिताना आपण दुसरीच संख्या लिहितो. आपल्याला वजाबाकी येत असते, परंतु आपली चूक काय होते, उदाहरणामध्ये संख्या वेगळी दिलेली आहे आणि आपण संख्या वेगळी लिहिली, यामुळे आपलं उदाहरण चुकतो. पहा आता इथं 60,035 दिलेत, परंतु जर एक शून्य जर कमी लिहिताना तर तुमचं उत्तर काय होऊ शकतं, बदलू शकतं. म्हणजे तुम्ही उदाहरणं वाचताना ते उदाहरणं नीट वाचायचे. आपल्याला संख्या कोणती दिलेली आहे तीच कच्च्या कामासाठी अचूकपणे लिहायची आहे. दुसरा नियम काय सांगतो पहा, अंकांची मांडणी करताना ती त्यांच्या स्थानानुसार करून घ्यावी. तुम्हाला माहित आहे, तुम्हाला 5 अंकीपर्यंत संख्या आहेत, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, बरोबर आहे ना. तर आपण ज्यावेळेस संख्यांची मांडणी करतो तर आपण काय करायचं असतं, एककाच्या घरात एकक, दशकाच्या घरात दशक, शतकाच्या घरात शतक, हजारच्या घरात हजार, 10,000च्या घरात 10,000. ज्यावेळेस तुम्ही स्कॉलरशिपचा पेपर सोडवणार आहात त्यावेळेस तुम्हाला असं घर वगैरे आखायची गरज नाही. फक्त लक्षात ठेवायचं, अंकाखाली अंक लिहायचे, एककाच्या घरात एकक लिहायचं आहे आणि मगच ते उदाहरण सोडवायचं आहे. तुम्हाला माहित आहे, बेरीज, वजाबाकी, गुणाकार या क्रिया नेहमी आपण मागून पुढे करत असतो. फक्त भागाकाराची क्रिया काय करत असतो, आपण पुढून मागे करत असतो. त्यामुळे अंक पण मांडताना काय करायचे असतात, मागून पुढे मांडायचे असतात. बघा आता हे जे काही उदाहरण आहे याच्यामध्ये बघा, आता 50,430, मग एककाच्या घरात एकक, दशकाच्या घरात दशक, शतकाच्या घरात शतक, हजारच्या घरात हजार, 10,000च्या घरात 10,000. आता दुसरी संख्या आहे 2030. मग आता एककाच्या घरात किती येते, मागून लिहायला सुरुवात करायची, 0, दशकाच्या घरात 3, शतकाच्या घरात 0 आणि हजारच्या घरात 2. आणि मग तेव्हा ते उदाहरण काय करायचंय, सोडवायचे. जर तुम्ही पुढून मांडायला जर सुरुवात केली तर तुमचं उदाहरण चुकू शकतं. म्हणून आपण नियम लक्षात ठेवायचा आहे की एककाखाली एकक, दशकाखाली दशक, शतकाखाली शतक, हजारखाली हजार, या पद्धतीने जर तुम्ही केलं तर तुमचं उदाहरण बरोबर येईल. शून्यातून शून्य गेले 0, 3तून 3 गेले 0, 4तून 0 गेले 4, शून्यातून 2 जातील का, नाही, म्हणून आपण हातचा घेऊयात. म्हणून 10तून 2 गेले 8 आणि 4, म्हणून 48,400 हे काय झालं, आपलं उत्तर आलेलं आहे. बघा दुसरा नियम. आता आपण तिसरा नियम पाहणार आहोत की हातचे मनात ठेवण्याचा सराव करा. तुम्हाला माहित आहे, आपल्याला वर्षभर खूप सराव करायचा आहे की जेणेकरून आपल्याला परीक्षेला कमी कालावधीत उदाहरणं सोडवता आले पाहिजेत. आणि जर आपल्याला कमी कालावधीत उदाहरणं जर सोडवायचे असतील तर आपण हातचे मनात ठेवण्याचा काय केला पाहिजे, सराव केला पाहिजे, जेणेकरून आपलं उदाहरण आपल्याला पटकन सोडवता येईल. त्यानंतर चौथं उदाहरण आहे पहा, उदाहरणातील भाषेचा अर्थ नीट समजून घ्यावा. बघा उदाहरणामध्ये भाषा कोणती दिलेली आहे, उदाहरण कोणतं दिलेलं आहे, हे आपण काय केलं पाहिजे, नीट समजून घेतलं पाहिजे. आता तुम्हाला माहिती आहे की आपला तासिका आहे वजाबाकीची आणि वजाबाकीची तासिका म्हटल्यानंतर हे सर्व शाब्दिक उदाहरणं वजाबाकीवर आधारित आहेत. परंतु विद्यार्थी मित्रांनो, कधी कधी आपल्याला शाब्दिक उदाहरणे येतात आणि परीक्षेमध्ये सांगितलं जात नाही हे वजाबाकीचं आहे की हे गुणाकाराचं आहे की हे भागाकाराचं आहे की हे बेरजेचं आहे. तर आपण त्या भाषेचा जर नीट अर्थ समजून घेतला तर आपल्याला ते उदाहरण कोणतं आहे हे आपल्याला समजेल. जर तुम्हाला एकूण विचारलं तर तिथे बेरीज असेल, कितीने जास्त कितीने कमी, शिल्लक असं विचारलं तर तिथे वजाबाकी असेल, एकावरून जर अनेकाची किंमत काढायला लावली असेल तर तिथे काय असेल, गुणाकार असेल.
आणि जर आपल्याला समान वाटणी सांगितली असेल, अनेकावरून जर एकाची किंमत सांगितली असेल तर तिथे भागाकार क्रिया आहे. म्हणजे उदाहरण व्यवस्थित वाचायचे, त्याच्यामध्ये आपल्याला काय विचारले आणि काय सांगितले याचा जर अर्थ आपण नीट समजून घेतला तर आपलं उदाहरण काय होणार नाही, चुकणार नाही. त्याच्यामुळे उदाहरण व्यवस्थित वाचायचे, आपल्याला काय दिले आणि आपल्याला काय विचारले आणि तिथे कोणती क्रिया करावी लागणार आहे हे अगोदर नीट समजून घ्यायचे आणि मग ते उदाहरण सोडवायचे. मुलांनो, बऱ्याचदा उदाहरणामध्ये आपल्याला साध्या संख्या दिल्या जात नाहीत, काही व्यवहारी वाचनातल्या संख्या दिल्या जातात आणि त्या संख्या आपल्याला प्रथम अंकात मांडून घ्याव्या लागतात. बघा, आता इथं एक संख्या दिलेली आहे 5,500. आता काहींना जर व्यवहारी वाचनातल्या संख्या जर अंकातच लिहिता येत नसेल, त्यांना व्यवहारी संख्यात जर समजत नसतील तर ते त्या पद्धतीने गणित सोडवू शकत नाही. आता इथे 5,500 हे आपल्याला अंकात मांडता आले पाहिजे. 5,500 म्हणजे 5,000 आणि वरती 500 अशा पद्धतीने ती संख्या आपल्याला मांडता आली पाहिजे. तुम्हाला माहीत आहे, एका संख्येचे आपण पाव, अर्धा, पाऊण, पूर्ण असे भाग करत असतो. आपण जर 100 संख्या घेतली तर 100चे जर आपण 4 भाग केले तर त्याचा पाव भाग येतो 25, अर्धा भाग येतो 50, पाऊण भाग येतो 75 आणि पूर्ण भाग येतो 100. त्याच्यानंतर 1000 जर संख्या घेतली तर त्याचा पाव भाग येतो 250, अर्धा भाग येतो 500, पाऊण भाग येतो 750 आणि पूर्ण भाग येतो 1000. त्याच्यानंतर जर आपण 10,000 ही संख्या घेतली, कारण आपल्याला 5 अंकी संख्या आहेत, 10,000 ही संख्या घेतली तर त्याचा पाव भाग येतो 2,500, अर्धा भाग येतो 5,000, पाऊण भाग येतो 7,500 आणि पूर्ण भाग येतो 10,000. अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक संख्येचा पाव, अर्धा, पाऊण आणि पूर्ण भाग जर माहीत झाला तर आपण कोणतीही व्यवहारी वाचनातील संख्या आपण लिहू शकतो. आता खरं त्याच्यासाठी स्पेशल तासिका पाहिजे, परंतु आता मी हे तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगितलेलं आहे. बघा, आता इथं काही उदाहरणं दिलेली आहेत. 1,500, तर 1,500 आपल्याला हे अंकात लिहिता आले पाहिजे अगोदर. 1,500 म्हणजे 1,500, 550 म्हणजे 550 आणि 2,25,000 म्हणजे 2,250. बऱ्याचदा तुम्हाला या पद्धतीचेच उदाहरणं येतात, साधे उदाहरणं कोणी विचारत नाहीत. त्याचप्रमाणे 6वा नियम काय सांगतो? बऱ्याचदा गणित पाहिल्यानंतर आपल्याला त्याचं उत्तर लगेचच सांगता येतं, परंतु आपण अशी घाई करायची नाही. कोणतंही उदाहरण हे निरीक्षणाने सोडवायचं नाही. आपल्याला प्रत्येक गणितासाठी काही वेळ दिलेला असतो, तर प्रथमतः आपण त्याची आकडेमोड करायची आहे आणि मगच उत्तर काढायचे आणि मगच ते पर्याय रंगवायचा आहे. हे जर तुम्ही 6 नियम लक्षात ठेवले तर तुम्हाला नाही वाटत तुमचं एकही उदाहरण चुकेल म्हणून. आता आपण सरावासाठी काही उदाहरणं पाहणार आहोत. तर आपण एक उदाहरण पाहूयात. पहिलं उदाहरण पाहूयात. बघा, सरावासाठी एक पहिलं उदाहरण आहे. उदाहरण नीट पाहायचे, वाचायचे आणि आपल्याला काय विचारले. साधं सिंपल उदाहरण आहे, साधी वजाबाकी विचारलेली आहे. बघा, आता आपल्याला माहिती आहे अगोदर आपल्याला संख्यांचं वाचन करता आलं पाहिजे. एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000. तुम्हाला माहिती आहे, पहिला 3चा गट करतो, नंतर 2चा, नंतर 2चा. याच्यानंतर ही दुसरी संख्या आहे, आपण 3चा गट केला पहिला. 18,978. अगोदर संख्या नीट वाचायची. 28,845 वजा 18,978 बरोबर किती? पहिल्यांदा उदाहरण व्यवस्थित लिहून घ्यायचे. 28,845 वजा, तुम्हाला नियम सांगितलाय मी, मागून पुढे संख्या लिहायच्यात. इथं 8, एककाच्या घरात एकक, दशकाच्या घरात दशक, शतकाच्या घरात शतक, हजारच्या घरात हजार, 10,000च्या घरात 10,000. आता हे उदाहरण आपल्याला काय करायचं आहे? सोडवायचं आहे. तुम्हाला माहिती आहे वरती काय पाहिजे असती वजाबाकी करताना? मोठी संख्या आणि खाली छोटी संख्या. आता मला सांगा, 5तून 8 जातील का?
नाही, आपल्याला काय घ्यावा लागेल? हातचा. हातचा घ्यायला शेजारच्या घरात जायचंय. मग इथे 4 आहेत. मग 4 मधून आपण 1 घेतला, खाली राहिले 3. आता इथं किती तयार झाले? 15. मग 15तून 8 गेले, खाली राहिले 7. आता 3तून 7 जातील का? नाही, आपण शेजारच्या घरात जाऊया. शेजारच्या घरात आहे 8. मग 8 मधून जर आपण 1 घेतला तर खाली राहिले 7. इथं झाले 13. आता 13तून 7 जातील ना? जातील की नाही? हो. मग खाली राहिले 6. आता 7तून 9 जातील का? नाही, पुन्हा आपल्याला हातचा घ्यावा लागेल. इथं 8 आहे, शेजारच्या घरात गेलो, शेजारच्या घरात 8 आहे. 8 मधून 1 घेतला, खाली राहिले 7. इथं झाले 17. आता आपण 17तून 9 घालवले, 17तून 9 गेले, खाली राहिले 8. आता मला सांगा 7तून 8 जातील का? नाही, पुन्हा शेजारच्या घरात जायचंय. शेजारच्या घरात आहे 2. 2तून 1 गेले, खाली राहिले 1. इथं हातचा घेतला, इथं झाले 17. आता 17तून 8 गेले, खाली राहिले 9. आणि 1तून 1 गेला, खाली राहिले 0. आपलं उत्तर आलेलं आहे 9867. पहा आता पर्यायामध्ये कुठं दिसते तुम्हाला 9867? तर पर्याय क्रमांक 2, 9867. पण तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की त्याला मिळते जुळते पर्याय आहेत. पहा, इथं 9867 आहे, इथं 9687 आहेत आणि इथं 9786 आहेत. म्हणजे जर आपण उत्तर बरोबर काढतो, पण घाई गडबडीत आपण जर याच्यासारखा दिसणारा दुसरा जर पर्याय जर रंगवला तर आपलं उत्तर चुकू शकतं. त्यामुळे आपण उत्तर काय काढलंय, आपलं एकाग्र मन असलं पाहिजे आणि आपण कोणता पर्याय रंगवतो हे आपण पाहिलं पाहिजे. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 2 हे अतिशय सोपं उदाहरण होतं. शाब्दिक उदाहरणं असतात जास्त. त्याच्यानंतर पहा, दुसरं उदाहरण आहे की इथे चौकट दिलेली आहे आणि पुढं दिलेलं आहे 2575 वजा इथे एक चौकट दिलेली आहे 836 बरोबर 28739. तर चौकटीच्या जागी कोणता अंक येईल? बघा, आता आपण काय करायचंय, कधी कधी आपल्याला पर्यायाकडनं प्रश्नाकडे जावं लागतं, उत्तराकडनं प्रश्नाकडे जावं लागतं. तर पहिल्यांदा आपण काय करू, हा फेब्रुवारी 2020ला 5वीच्या स्कॉलरशिपमध्ये आलेला प्रश्न आहे. तर पहा, आपण ती संख्या मांडून घेऊयात. इथे चौकट आहे, वजा एककाखाली एकक, दशकाखाली दशक, शतकाखाली शतक. आता इथं पण चौकटीमध्ये आपल्याला अंक टाकायचा आहे. बघा, आपण इथं पहिल्यांदा 2 अंक टाकून पाहूयात. 2 अंक टाकल्यानंतर काय उत्तर येते पहा. आता 5तून 6 जातील का? नाही, आपण हातचा घेऊयात. इथे राहिले 6, इथं झाले 15. आता 15तून 6 गेले, 15तून 6 गेले, खाली राहिले 9. 6तून 3 गेले, खाली राहिले 3. आता 5तून 8 जाणार आहेत का? नाही, आपण हातचा घेऊयात. इथं 2 आहे, 2कडनं 1 हातचा घेतला, इथे राहिले 1. इथे झाले 15. आता 15तून 8 गेले, खाली राहिले 7. 1तून 2 जाणार नाही, पुन्हा हातचा घेतला, इथे झाले 1. इथे झाले 11. 11तून 2 गेले, खाली राहिले 9 आणि 1 उत्तर आलं 19,739. पण आपल्याला उत्तर पाहिजे 28,739. बघा, 739 आहे. काहींनी तर पूर्ण उदाहरण सोडवलं नसतं, 739 दिसले म्हणून हा पर्याय देऊन टाकला असता. तर नाही, पहिला पर्याय हा चुकीचा आहे. तर आपण आता दुसरा पर्याय टाकून पाहूयात. 2575. बघा, आता दुसरा पर्याय आहे 3. आपण 3 टाकून पाहूया. मला सांगा 5तून 6 जाणार आहेत का? नाही, हातचा घेतला, इथे राहिले 6. इथं झाले 15. 15तून 6 गेले, खाली राहिले 9. 6तून 3 गेले 3. 5तून 8 जाणार आहेत का? नाही, आपण शेजारच्या घरातून हातचा घेऊया. इथं 1, इथे झाले 15. आता 15तून 8 गेले, खाली राहिले 7. 1तून 3 काही जाणार नाहीत, हातचा घेऊयात. इथं 2 राहिले, इथे झाले 11. 11तून 3 गेले, खाली राहिले 8 आणि इथं राहिले 2. बघा बरं,
आपल्याला काय उत्तर अपेक्षित आहे? 28,739. मला वाटतं तेवढं उत्तर इथं आलेलं आहे. म्हणून मला असं वाटतं या चौकटीमध्ये आपल्याला कोणता अंक टाकावा लागणार आहे? 3. म्हणून याचं उत्तर आहे 3. परंतु उत्तर 3 जरी असलं तरी काही मुलं घाई गडबडीत पर्याय 3 रंगवतात. पण आपलं उत्तर 3 आहे, पण उत्तर 3 कोणत्या पर्यायामध्ये आहे? तर पर्याय क्रमांक आहे आपला 2. म्हणून गोल रंगवायचंय 2. पण उत्तर 3 आलं म्हणून काही मुलं गडबडीमध्ये पर्याय क्रमांक 3ही रंगवतात. अशा पद्धतीने हा फेब्रुवारी 2020ला आलेला प्रश्न होता 5वीच्या स्कॉलरशिपमध्ये. त्याच्यानंतर पहा, तुम्हाला मी सांगितलं होतं की व्यवहारी वाचनातल्या संख्या येतात ते आपल्याला अंकामध्ये अगोदर मांडता आल्या पाहिजे. आता बघा, 5,700 म्हणजे 7,000 पूर्ण आहेत का? नाही. तर 7,000 व्हायला किती कमी आहे? पाव भाग काय आहे? कमी आहे. 7,000 व्हायला पाव भाग काय आहे? कमी आहे. म्हणून 5,700 म्हणजे 6,750. म्हणजे पाव भाग कमी आहे. 7,000 व्हायला पाव भाग कमी म्हणजे 250 कमी आहे, 250 कमी आहे. म्हणून 5,700 म्हणजे 6,750. बघा, 5,700 किती वजा केल्यास 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या येईल? आता तुम्हाला माहित आहे मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या कशी तयार करतो आपण. बघा, आता लहानात लहान संख्या आणि इकडं मोठ्यात मोठी संख्या. आता एक अंकी जर पाहिली तर लहानात लहान एक अंकी संख्या आहे 1, मोठ्यात मोठी 9. लहानात लहान संख्या 1 घ्यायचा आणि उरलेला अंक 0 घ्यायचा. 2 अंकी 10 आणि मोठ्यात मोठी 99. जितके अंक सांगितले तितक्या वेळा 9 लिहायचा आणि इथं लहानात लहान करताना पहिला अंक 1 लिहायचा आणि उरलेले अंक 0 लिहायचे. आता 3 अंकी सांगितली तर 100. मोठ्यात मोठी सांगितली तर 999. त्यांनी आपल्याला काय सांगितलंय की 5,700 किती वजा केल्यास उत्तर 99 येईल. 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे? 99. बघा, उदाहरण सोपं दिलेलं नाही, शाब्दिक उदाहरण दिले ते पण वेगळ्या पद्धतीने दिले. डायरेक्ट वजाबाकी तुम्हाला दिलेली नाही. त्याच्यासाठी तुम्हाला मोठ्यात मोठी संख्या लहानात लहान संख्या काढता आल्या पाहिजेत. आता बघा, हे उदाहरण आपल्याला सोडवायचंय. पहा, आता जर आपलं पर्यायाकडनं आपल्याला उत्तराकडनं प्रश्नाकडे जायचं. जर पहिला पर्याय जर आपण घेतला 6,751, तर आपण हा पर्याय घेतला तर मला सांगा 6,750 मधून 6,751 जातील का? जाणार नाही. म्हणून हा पर्याय चुकीचा आहे. हा पर्याय आपण वापरू शकत नाही, कारण वरची संख्या मोठी पाहिजे, खालची संख्या छोटी पाहिजे. पण 6,750 मधून 6,751 जाणार नाहीत. मग आपण दुसरा पर्याय घेऊयात, 6,651. मग आपण उदाहरण सोडवूयात. पहा, 6,750 वजा एकका खाली एकक, दशका खाली दशक, शतका खाली शतक, हजार खाली हजार. बघा, हे उदाहरण आपण सोडवूया. बघू 99 उत्तर येते का? तर पहा, 0तून 1 जातील का? नाही. आपल्याला हातचा घ्यावा लागेल. इथं झाले 10, 10तून इथं राहिले खाली 4, 10तून 1 गेला खाली राहिले 9. आता 4तून 5 जातील का? नाही. आपल्याला हातचा घ्यावा लागेल. मग 7तून 1 हातचा घेतला, खाली राहिले 6, इथं तयार झाले 14. आता 14तून 5 गेले, खाली राहिले 9. 6तून 6 गेले, खाली राहिले 0. 6तून 6 गेले, खाली राहिले 0. उत्तर आलं 99. आपल्याला अपेक्षित उत्तर आले. त्यांनी सांगितलं होतं 5,700 किती वजा केल्यास 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या येईल. आली का मोठ्यात मोठी संख्या? 99. म्हणजे पहिला पर्याय चुकीचा होता आणि दुसरा पर्याय काय आहे? बरोबर आहे. इथं सुद्धा पहा, तुम्हाला चुकवण्यासाठी, तुम्हाला फसवण्यासाठी अगदी सारखे पर्याय दिलेले आहेत. थोडाफार फरक आहे. तर आपण उत्तर काय आलंय आपलं, तर व्यवस्थित त्या पर्यायाला काय करायचंय? टिक मार्क करायची आणि तोच गोल काय करायचा आहे? रंगवायचा आहे.
बघा फेब्रुवारी 2021ला हा प्रश्न आला होता 5वीच्या स्कॉलरशिपमध्ये. बघा त्यानंतर बघा आता परत मोठ्यात मोठी लहानात लहान संख्येचा आपल्याला उपयोग होणार आहे. आता प्रश्न वाचते मी. 3 अंकी लहानात लहान विषम संख्या व 2 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या यांच्यातील फरक किती? बघा आता 3 अंकी आणि मोठ्यात मोठी पहा इथं लहानात लहान, इथं मोठ्यात मोठी. त्याच्या अगोदर आपल्याला एक संकल्पना क्लिअर पाहिजे. समसंख्या आणि विषम संख्या, कारण विषम विचारले त्यांनी तिथे. आता सम म्हणजे काय? ज्याच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्याला म्हणायचं समसंख्या. आणि ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात त्याला म्हणायचं विषम संख्या. आता आपल्याला 3 अंकी लहानात लहान विषम संख्या काढायची. बघा आता लहानात लहान 1 अंकी संख्या 1, मोठी 9, 2 अंकी 10, मोठ्यात मोठी 99, 100, 999. आपल्याला 2 आणि 3 अंकी संख्यांचा. आता लहानात लहान 3 अंकी संख्या आहे 100. 100 पेक्षा लहानात लहान 3 अंकी संख्या आहे का? नाही. 100च्या खाली 99 आहेत. म्हणजे सर्वात लहान संख्या 100 आहे 3 अंकी. परंतु 100 ही काय आहे? समसंख्या. मग समसंख्या 100 म्हणजे 100 ही समसंख्या, आपल्याला विषम संख्या पाहिजे. मग 100 नंतर 3 अंकी संख्या कोणती आहे? 101. आणि 101 ही काय आहे? विषम संख्या आणि सर्वात लहान आहे. म्हणून आपला प्रश्न काय होता? 3 अंकी लहानात लहान विषम संख्या. मग 3 अंकी लहानात लहान विषम संख्या आली 101. आता 2 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या. आता 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे? 99. परंतु 99चा जर विचार केला तर मोठ्यात मोठी ना, 99चा विचार केला तर ही काय आहे? विषम आहे, कारण एकक स्थानी 9 आहे. आपल्याला कोणती पाहिजे? सम. मग 99च्या जर मागं आपण गेलं तर कोणती संख्या आहे? 98. मग 98 ही काय आहे? समसंख्या आहे ना, ही सर्वात मोठी. याच्यानंतर 2 अंकी मोठी संख्या नाही, हीच आहे मोठी. मग मागं जर गेलो तर इथं 98 आहे. मग 98 ही 2 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या आहे, म्हणून इथं 98 लिहायचे. आणि याची काय करायची आपल्याला? वजाबाकी. त्यांनी प्रश्न विचारला होता पहा आपल्याला, 3 अंकी लहानात लहान विषम संख्या व 2 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या यामधील फरक किती? आता आपल्याला हे उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे. मला सांगा, एकातून 8 जातील का? नाही. आपल्याला शेजारून हातचा घ्यावा लागेल. इथं शेजारी हातचा घ्यायला नाही म्हणून शेजारी गेलो. इथं राहिले 0, इथं झाले 10, इथं राहिले 9, इथं झाले 11. मग 11तून 8 गेले, 9, 10, 11, 3. आणि 9तून 9 गेले 0 आणि 0शी 0. बघा उदाहरण एक होतं, परंतु त्याच्यासाठी आपल्या काही संकल्पना क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. समसंख्या, विषम संख्या, लहानात लहान संख्या, मोठ्यात मोठी संख्या, तेव्हा आपण या उदाहरणापर्यंत पोहोचू शकतो. आपला बेस पक्का असला पाहिजे तरच आपण ही उदाहरणं सोडू शकतो. मग उत्तर आलेलं आहे 3. आता उत्तर 3 आलं म्हणजे 3 पर्याय रंगवायचा आहे का? नाही. तर 3 उत्तर असणारा पर्याय कुठे? तर 3 उत्तर असणारा पर्याय आहे 4. म्हणून पर्याय क्रमांक 4 फेब्रुवारी 2022ला आलेला हा प्रश्न आहे इयत्ता 5वीच्या स्कॉलरशिपमध्ये. बघा आता काय होतं, बऱ्याचदा काय होतं, खूप मोठं उदाहरण पाहिलं की आपण गडबडून जातो. खूप मोठं उदाहरण आहे, 3-4 ओळीचं उदाहरण आहे, आपण काय होतो? घाबरून जातो. परंतु घाबरायची काही गरज नाही. आपण जर ते उदाहरण व्यवस्थित वाचलं, त्या उदाहरणात आपल्याला काय दिलेलं आहे हे जर आपण व्यवस्थित अभ्यासलं ते उदाहरण आपण छान पद्धतीने सोडवू शकतो. बघा आता उदाहरण आहे मे महिना. आत्ता पण मे महिन्यात चालू आहे, सुट्ट्या आहेत आणि सुट्ट्यांमध्ये लोक फिरायला जातात पर्यटन स्थळी, आहे की नाही. जे फिरायला जातात त्यांना म्हणायचं पर्यटक, आणि ज्या ठिकाणी फिरायला जातात त्याला म्हणायचं पर्यटन स्थळ. बघा आता मे महिन्यात महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण आहे सातारा जिल्ह्यातलं, बरोबर आहे की नाही. ह्या सामान्य ज्ञानाच्या गोष्टी पण आपल्याला माहीत असल्या पाहिजेत. बघा आता महाबळेश्वर
हे थंड हवेचं ठिकाण आहे. आता मे महिन्यात महाबळेश्वरला 15,500 पर्यटक, बघा पुन्हा व्यवहारी वाचनातल्या संख्या आहेत. 15,500 म्हणजे 15,500 पर्यटकांनी भेट दिली. पहा, मे महिन्यात महाबळेश्वरला 15,500 पर्यटकांनी भेट दिली. तर अजिंठा वेरूळ लेण्यांना 6,500 पर्यटकांनी भेट दिली. तर महाबळेश्वरला अजिंठा वेरूळ लेण्यांपेक्षा किती जास्त पर्यटकांनी भेट दिली? बघा, आता काय दिलं, मे महिन्यामध्ये महाबळेश्वरला 15,500 पर्यटक आहेत. आता अजिंठा वेरूळला किती जण पर्यटक आहेत ते आपण लिहून घ्यायचं, दिलेल्या गोष्टी लिहायच्यात. आता 7,500 आपल्याला संख्या व्यवस्थित लिहिता आल्या पाहिजे. बघा, आता 7,500 म्हणजे किती? 7,500 म्हणजे 7,000 पूर्ण आहेत का? नाही, तर 6,750 म्हणजे 7,000ला पावभाग कमी आहे, म्हणजे 6,750 या संख्या आपल्याला व्यवस्थित अंकात लिहिता आल्या पाहिजे. बघा, महाबळेश्वरला 15,500, अजिंठा वेरूळला 6,750 म्हणजे 7,500 पर्यटकांनी भेट दिलेली आहे. आता मला सांगा, कुठे जास्त पर्यटक आहेत? महाबळेश्वरला. अजिंठा वेरूळला कमी पर्यटक आहेत. तर त्यांनी सांगितले की अजिंठा वेरूळपेक्षा महाबळेश्वरला किती पर्यटक जास्त गेलते, कितीने जास्त, कितीने कमी, कोणती क्रिया करावी लागते आपल्याला? वजाबाकीची क्रिया करावी लागते. बघा, अजिंठा वेरूळ हे ठिकाण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे. ह्या गोष्टी पण आपल्याला माहिती असल्या पाहिजे सामान्य ज्ञानाच्या. तर पहा, आता मोठ्या संख्येतून आपल्याला लहान संख्या काय करावी लागते? वजा करावी लागते. आता महाबळेश्वरला जराशी जास्त पर्यटक आहे, 15,500 आणि अजिंठा वेरूळला 6,750. एककाखाली एकक, दशकाखाली दशक, शतकाखाली शतक, हजारखाली हजार. आता आपल्याला याची काय करायची आहे? वजाबाकी करायची आहे. मग शून्यातून शून्य गेले, खाली राहिले शून्य. शून्यातून 5 जातील का? नाही, हातचा घ्यावा लागेल. इथं तयार झाले 10. 10तून 5 गेले, खाली राहिले 5. आता 4तून 7 जातील का? नाही, आपल्याला हातचा घ्यावा लागेल. इथं 5 आहे, इथे राहिले 4. इथं तयार झाले 14. आता 14तून 7 गेले, खाली राहिले 7. आता मला सांगा, 4तून 6 जातील का? नाही, आपल्याला हातचा घ्यावा लागेल. म्हणून आपण इथं हातचा घेतला, इथे राहिले 0, इथे झाले 14. मग 14तून 6 गेले, खाली राहिले 8. उत्तर आलेलं आहे 8,750. आपलं उत्तर आपण बरोबर काढलेलं आहे. बघा, मी तुम्हाला सांगितले तुमच्या संकल्पना खूप क्लिअर असल्या पाहिजेत. तुम्हाला व्यवहारी वाचनातल्या संख्या अंकात लिहिता आल्या पाहिजे, तेव्हाच तुम्ही वजाबाकी करू शकता. पहा, आता 8,750 कुठे पर्याय? इथे नाही, इथे नाही, इथे नाही, इथे. बघा, इथं 750 आहे. पटकन एखादा मुलगा घाई गडबडीत, हुशार मुलगा सुद्धा चुकतो. गडबडीत ह्या पर्यायाला काय करू शकतो? टिकमार करू शकतो, हा पर्याय रंगू शकतो. पण आपलं उत्तर आहे 8,750. म्हणून पर्याय क्रमांक आहे 4. व्यवस्थित पर्याय रंगवायचा. कच्चं काम केल्यानंतर उत्तर व्यवस्थित पर्यायामध्ये शोधायचे आणि बरोबर त्याच नंबरचा पर्याय काय करायचा आहे? रंगवायचा आहे. म्हणून महाबळेश्वरला 8,750 पर्यटक अजिंठा वेरूळपेक्षा काय होते? जास्त भेट देण्यासाठी आले होते. अशा पद्धतीचं हे उदाहरण होतं. पहा, आता दुसरं उदाहरण आहे. 6 नंबरचं उदाहरण आहे. पहा, 70,602 अधिक चौकट दिलेली आहे. पुढं 92,328 दिलेल्या असल्यास चौकटीत कोणती संख्या येईल? आता चौकटीतली आपल्याला संख्या काढायची आहे. आपण काय करूया? पर्यायाकडनं उत्तराकडनं प्रश्नाकडे पण जाऊ शकतो. आपण हे उदाहरण बेरीज करून पण सोडू शकतो आणि वजाबाकी करून पण सोडू शकतो. तुम्हाला माहिती आहे, पदावली असतात. पदावली जेव्हा बरोबरचं चिन्ह असतं त्यावेळेस जर इकडं अधिक असेल तर इकडे गेल्यावर काय होतात? वजा. इकडं बेरीज असेल, इकडं अधिक असल्यावर इकडं वजा होतो. इकडं वजाबाकी असल्यावर इकडं बेरीज होते. इकडं गुणाकार असल्यावर इकडे भागाकार, इकडे भागाकार असल्यावर इकडे गुणाकार होत असतो. तर पहा, आता आपण काय करूयात? बेरजेने सोडूयात, वजाबाकीने हे उदाहरण सोडवता येईल.
बघा आपण पहिला पर्याय वापरूयात. 22,033. तर बघा 70,602 मध्ये आपण हा पहिला पर्याय मिळून पाहूया. अधिक एककाखाली एकक, दशकाखाली दशक, शतकाखाली शतक, हजारखाली हजार, 10,000 खाली 10,000. 2 3 गेले. 2 आणि 3 आता बेरीज येतं, वजाबाकी नाही. पहा बेरजेचं चिन्ह आहे. 2 आणि 3 5, 3 6 2 9, 92,635. पण उत्तर आपलं आहे 92,328. म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. आपण दुसरा पर्याय वापरूयात. 70,602 अधिक 21,726. एककाखाली एकक, दशकाखाली दशक, शतकाखाली शतक, हजारखाली हजार, 10,000 खाली 10,000. आता 6 आणि 2 8, 2 बेरीज आहे बरं का इथे. 7 2 12 13, हात चाल 1 2, 92,328 उत्तर आलेलं आहे. पहा आणि आपल्याला हेच उत्तर पाहिजे होतं, 92,328. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 2 काय आलेला आहे, बरोबर आहे. मग चौकटीत आपल्याला कोणती संख्या लिहावी लागणार आहे, 21,726. तेव्हा उत्तर किती येणार आहे, 92,328. समजलं का उदाहरण. म्हणून पर्याय क्रमांक 2. फेब्रुवारी 2023ला हा प्रश्न आला होता. बघा आता थोडं वेगळं उदाहरण आहे. चिन्हांचा वापर केलेला आहे. बघा इथं काय केलेलं आहे, आयत, वर्तुळ आणि त्रिकोण दिलेला आहे अंकांऐवजी. आणि त्यांनी सांगितलं की आयत, वर्तुळ आणि त्रिकोणच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील. आता आपल्याला पुन्हा काय करायचं आहे, उत्तराकडनं प्रश्नाकडे जायचं आहे. बघा आता आपल्याला ह्या चिन्हांच्या जागी ह्या संख्या वापरून पाहिजेत. आता बघा पहिल्यांदा आपल्याला दिलेला आहे चौकोन, वर्तुळ आणि त्रिकोण. पहा मग चौकोनाच्या जागी आपण 7 3 5 पहिला पर्याय वापरून पाहूयात. बघा आपण पाहूयात पर्याय वापरून. आता चौकोन म्हटल्यानंतर किती आलेले, 7 7 7. आणि वर्तुळ म्हटल्यानंतर 3 3 3 आणि चिन्ह वजाचं आहे. आता 7 3 गेले खाली राहिले 4, 7 3 गेले खाली राहिले 4, 7 3 गेले खाली राहिले 4. परंतु खाली त्रिकोण आहे, इथं त्रिकोण दिलेला आहे. पण त्रिकोण म्हणजे किती आले, 4. पण आपल्याला त्रिकोण म्हणून इथं किती दिलेले, 5. म्हणजे हा पर्याय योग्य होणार नाही. आपण दुसरा पर्याय टाकून पाहू. चौकोनाच्या जागी 9 वापरू, वर्तुळाच्या जागी 4 वापरू आणि त्रिकोणाच्या जागी 5 वापरू. बघू हा पर्याय वापरून पाहू. मग चौकोन म्हणजे 9 9 9 आणि वर्तुळ म्हणजे 4 4 4. त्यातनं आपल्याला वजाबाकी करायची. 9 4 गेले खाली राहिले 5, 9 4 गेले खाली राहिले 5, 9 4 गेले खाली राहिले 5. आणि हा आपला त्रिकोण आहे. म्हणजे इथं बरोबर चौकोन आलेला आहे, इथं बरोबर वर्तुळ आलेलं आहे आणि इथं बरोबर त्रिकोण आलेला आहे. तसं इथं त्रिकोण नव्हता आला. म्हणजे हा पर्याय काय आहे आपला, बरोबर आहे. फेब्रुवारी 2017ला हा प्रश्न आला होता. तर पहा 9 4 5 हे अंक आपल्याला इथं घ्यावे लागतील, तेव्हा हे टॅली होईल ना. तर पर्याय क्रमांक काय आहे, 2. अशा पद्धतीने हे उदाहरण दिसताना थोडं वेगळं वाटलं पण सोपं होतं. मी प्रत्येक वेगवेगळ्या टाईपचं उदाहरण घेतलंय. कुठलंही उदाहरण एकसारखं नाही आहे, वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं आहे. यापूर्वीच्या परीक्षांमध्ये हे उदाहरणं येऊन गेलेले आहेत. पहा आता स्टार, चौकोन आणि त्रिकोण या चिन्हांच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील. बघा मगाच्या सारखंच उदाहरण आहे, फक्त आता इथं काय केलेलं आहे, इथं काय केलेलं आहे की काही अंक दिलेले आहेत. मगाशी डायरेक्ट चिन्हच दिले होते, पण इथं काही ठिकाणीच अंक दिलेले आहेत आणि काही ठिकाणी अंकन, काही ठिकाणी चिन्ह दिलेले आहेत. बघा आपण उदाहरण सोडूयात. आता बघा इथं स्टार, चौकोन आणि त्रिकोण. तर आपण पहिला पर्याय पाहूयात. पर्यायाकडनं आपल्याला उत्तराकडनं प्रश्नाकडे जायचं. पहिला पर्याय आहे 3 7
आणि 9. स्टारच्या जागी 3 लिहायचे, चौकोनाच्या जागी 7 लिहायचे आणि त्रिकोणाच्या जागी काय लिहायचे 9. मग लिहून पाहूयात आपण. पहा मग 8 स्टारच्या जागी किती 3, 2 त्रिकोणाच्या जागी किती 9, चौकोनाच्या जागी किती 7, वजा चिन्ह 3, 2 चौकोनाच्या जागी 7, इथे 5 आणि स्टारच्या जागी येतील 3 आणि ही वजाबाकी आपल्याला करून पाहिजे. पण त्यांचं असं मत आहे की इथं पण चौकोनाची जी किंमत आहे ती ह्या 2 भागामध्ये आली पाहिजे, आहे की नाही. तर पाहूयात आपण, वजाबाकी करून पाहूया. 7तून 3 गेले खाली राहिले 4, 9तून 2 गेले खाली राहिले 7. आता 2तून 7 जातील का नाही, आपल्याला हातचा घ्यावा लागेल. इथं राहिले 2, इथं झाले 12. आता 12तून 7 गेले खाली राहिले 5, 2तून 5 जाणार नाही, आपण हातचा घेऊयात. इथे 8 आहे, इथे झाले 7, इथं 12, 12तून 5 गेले खाली राहिले 7 आणि 7तून 3 गेले खाली राहिले 4. आता आपण ह्या पर्यायामध्ये आपण स्टार म्हणून काय घेतलं होतं 3 घेतलं होतं, चौकोन म्हणून 7 घेतलं होतं आणि त्रिकोण म्हणून 9 घेतलं होतं. बरोबर आहे की नाही. बरोबर, स्टारच्या जागी आपण 3 टाकले, त्रिकोणाच्या जागी आपण 9 टाकले, बरोबर चौकोनाच्या जागी काय आले 7 आले. म्हणून आपला पहिलाच पर्याय काय आहे बरोबर आहे. बाकीचे पर्याय आपल्याला सोडवायची गरज नाही. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. अतिशय सोपं होतं. फेब्रुवारी 2019ला हा प्रश्न आला होता. अतिशय सोपं होतं. फक्त त्या चिन्हांच्या जागी पर्यायातले एक अंक वापरून पाहून ते उत्तर येते का ते आपल्याला टॅली करायचं होतं. सोपं उदाहरण होतं. बघा आता पुन्हा मोठं उदाहरण पाहिलं की, मोठं शाब्दिक उदाहरण पाहिलं की आपले मुलं गडबडून जातात. तर काही गडबडायची गरज नसते. अतिशय सोपं असतं. व्यवस्थित प्रश्न जर आपण व्यवस्थित बसला तर आपण ते उदाहरण अतिशय व्यवस्थितपणे सोडवू शकतो. पहा आता बऱ्याचदा मुलं काय करतात, मुलं असो किंवा म्हातारे माणसं असो किंवा मोठे माणसं असतो, कधी कधी माझी सुद्धा गोंधळ होतो. बस कुठून आली, लहानपणी माझाही गोंधळ व्हायचा, बस कुठून आली आणि कुठे चालली. तर पहा आता ही बस आहे कोल्हापूर अहमदनगर. आता अहिल्यानगर आहे, ते जुनं उदाहरण आहे. अहिल्यानगर, इथं अहिल्यानगर वापरूयात आपण. अहमदनगरचं नाव बदललं आता अहिल्यानगर. बघा आता कोल्हापूर ते अहिल्यानगर बस आहे. जे पहिलं नाव असतं ना तिथून काय निघलेली असते, बस निघलेली असते. आणि जे पुढचं ठिकाण असतं ना तिकडे बस काय चाललेली असते म्हणजे जी पहिलं कोल्हापूरवरून बस निघलेली आहे आणि ती अहिल्यानगरला चाललेली आहे. बऱ्याचदा आपलं कन्फ्युजन होतं, बस कुठून आली कुठे चालली हे आपल्याला समजत नाही. तर लक्षात ठेवायचं आहे, जे पहिलं नाव असतं तिथून बस निघलेली असते आणि दुसऱ्या नावाकडे बस चाललेली असते. बघा आता ही कोल्हापूर अहिल्यानगर बस आहे आणि या बसमध्ये किती प्रवासी आहेत 25. कोल्हापूरहून जेव्हा ही बस निघाली तेव्हा त्याच्यामध्ये 25 प्रवासी होते. बघा कोल्हापूर अहिल्यानगर बस 25 प्रवाशांना घेऊन कोल्हापूरवरून निघाली आणि कुठं गेली ती आता कराड. मग कराडला गेल्यानंतर तिने 12 प्रवासी बसमध्ये चढले. काही प्रवासी बसमध्ये चढतात, काही प्रवासी उतरतात. मग 12 प्रवासी बसमध्ये चढले आणि त्याच्यातून 4 स्त्रिया उतरल्या. साताऱ्यात पुन्हा 16 प्रवासी चढले व 9 उतरले. म्हणजे तुम्हाला माहिती आहे, आपण एखाद्या ठिकाणी बस थांबली तर काही प्रवासी चढतात, काही प्रवासी उतरतात. पुण्याला बसमधून काही प्रवासी उतरले, किती उतरलेत आपल्याला माहीत नाही. आणि अहिल्यानगरला जेव्हा ती बस पोहोचली, शेवटचं टोक अहिल्यानगरला ज्यावेळेस ती बस पोहोचली तेव्हा तिथे 15 प्रवासी उतरले. तर पुण्यामध्ये नक्की किती प्रवासी उतरले हा त्यांचा प्रश्न आहे. बघा कोल्हापूरहून अहिल्यानगरला जाताना ती पहिल्यांदा कराडला गेली, कराडवरून ती कुठे गेली साताऱ्याला गेली, साताऱ्यावरून पुण्याला गेली आणि पुण्यावरून ती कुठं आली आता शेवटी अहिल्यानगरला आली. त्यावेळेस त्याच्यामध्ये फक्त 15 प्रवासी होते. आणि या सर्व प्रवासामध्ये काही प्रवासी चढले, काही प्रवासी उतरले, काही प्रवासी चढले, काही उतरले आणि शेवटी फक्त त्याच्यामध्ये किती राहिले 15 प्रवासी राहिले. आता पुण्यामध्ये किती उतरलेत हे आपल्याला काही माहीत नाही, ते आपल्याला काढायचे का. आता जेव्हा कोल्हापूर अहिल्यानगर बस कोल्हापूरवरून निघाली त्यावेळेस त्याच्यामध्ये 25 प्रवासी बसले होते. आता कराडला आल्यानंतर
त्याच्यामध्ये 12 प्रवासी बसले. बसले म्हणजे ॲड झाले. ॲड झाले म्हणजे बेरीज करावं लागेल. कराडला 12 प्रवासी बसले म्हणजे 25 मध्ये 12 बसले किती झाले? 5 आणि 2 7, 2 आणि 1 3, 37 झाले. परंतु काही बसले आणि काही उतरले. त्याच्यातून 4 स्त्रिया उतरल्या म्हणजे त्या 4 स्त्रिया आपल्याला कमी कराव्या लागतील. मग 37 मधून 4 स्त्रिया आपण कमी केल्या. किती राहिल्या? 37. 7 मधून 4 गेले, खाली राहिले 3. 33. किती राहिले? 33 राहिले का? आता बस कराडवरून कुठं गेली आता बस? बघा कराडचं संपलं. आता साताऱ्याला गेलेली ही बस. आणि साताऱ्याला पण काही प्रवासी चढलेत पा. मग साताऱ्याला किती प्रवासी चढलेले आहेत? 33 प्रवासी आहेत पा साताऱ्याला. त्याच्यामध्ये 16 प्रवासी चढले म्हणजे 16 ॲड करावे लागतील आपल्याला, मग मिळवावे लागतील. बरोबर आहे की नाही? मग 6 आणि 3 9, 3 आणि 1 4, 49 प्रवासी झाले. परंतु 16 प्रवासी चढले आणि 9 प्रवासी उतरले साताऱ्याला. मग 49 मधून 9 गेले, खाली राहिले 9तून 9 गेले 0 4, 40 प्रवासी राहिले पा. साताऱ्याला जेव्हा बस आली तेव्हा साताऱ्यामध्ये किती प्रवासी झाले? 40. आता बस आलेली आहे पुण्याला. पुण्याला असताना त्या बसमध्ये किती प्रवासी होते? 40. पण काहीतरी प्रवासी तिथून उतरले आणि मग त्या बसमध्ये फक्त 15 प्रवासी राहिले. आणि ते 15 प्रवासी कुठं उतरले शेवटी? अहिल्यानगरला. किती उतरले? 15. आता पुण्यामध्ये इथं सांगितलं होतं कराडला एवढे उतरले, एवढे चढले, साताऱ्याला एवढे उतरले, एवढे चढले. पण पुण्यामध्ये जेव्हा बस आले त्यावेळेस साताऱ्याहून जेव्हा बस आले त्याचे 40 प्रवासी होते. पण काही प्रवासी तिथं उतरले. पण किती उतरले ते आपल्याला माहीत नाही. मग आता किती उतरले ते आपल्याला जर काढायचे असतील तर आपल्याला काय करावी लागणार आहे? वजाबाकी करावी लागणार आहे. कारण अहिल्यानगरला उरलेले गेलेले आहेत ना. 40 वजा 15. मग 40 मधून 15 गेले, 10तून 5 गेले, खाली राहिले 5. 3तून 1 गेले, खाली राहिले 2. म्हणजे याचा अर्थ पुण्याला किती प्रवासी उतरले? 25. आणि पुण्याला हे उतरले म्हणून फक्त 15 प्रवासी राहिले. आणि ते 15 प्रवासी घेऊन ती बस अहिल्यानगरला गेली. आणि अहिल्यानगरला गेल्यानंतर किती प्रवासी उतरले तिथे? 15. म्हणून याचं उत्तर आहे 25. आता पर्याय कोणता आहे पहा बरं. पर्याय क्रमांक 1 हा फेब्रुवारी 2020ला आलेला प्रश्न आहे. जर किती मोठं उदाहरण असेल, 2-3 ओळीचा असू द्या, 4 ओळीचा असू द्या, तर आपण व्यवस्थित वाचलं, आपल्याला काय दिलेलं आहे, आपल्याला काय करायला सांगितलेलं. जरी इथं वजाबाकीचं उदाहरण असेल तरी इथं बेरीज पण करावी लागलेली आहे आपल्याला. काही ठिकाणी वजाबाकी पण करावी लागलेली आहे. व्यवस्थित समजून घ्यायचे. आपल्याला चढले म्हणजे आपल्याला ॲडिशन करावी लागणार आहे, बेरीज करावी लागणार आहे. उतरले म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे? वजाबाकी करावी लागणार आहे. आणि अशा पद्धतीने आपण जर व्यवस्थित उदाहरण वाचलं, टप्प्याटप्प्याने जर ते उदाहरण सोडवलं तर आपण काय करू शकतो? उत्तरापर्यंत पोहोचू शकतो आणि आपलं उत्तरही बरोबर येऊ शकतं. अशा पद्धतीने हे उदाहरण झालेलं आहे. बघा आता दुसरं एक शाब्दिक उदाहरण आहे. लोकेश व रोशन एका कंपनीत काम करत होते. रोशनला एका महिन्याचा पगार 15,500 व लोकेशला 18,500 रुपये मिळाला. तर त्या महिन्यात लोकेशला रोशनपेक्षा किती रुपये पगार जास्त मिळाला? तुम्हाला सांगितलं कितीने जास्त, कितीने कमी. म्हटलं की काय करावी लागते? वजाबाकी करावी लागते. आता हे सर्व तर वजाबाकीचेच उदाहरण आहे. आणि तुम्हाला आणखीन एकदा सांगितलं की तुम्हाला व्यवहारी वाचनातल्या संख्या व्यवस्थित लिहिता आल्या पाहिजेत. त्याचा खूप सराव करायचा म्हणजे आपल्याला गणित सोडवता येईल. आता बघा एकाच महिन्यातला पगार आहे बघा लोकेश आणि रोशनचा. आपल्याला पहिल्यांदा रोशनचा पगार दिलेला आहे. बघा रोशनला किती पगार आहे? 15,500 म्हणजे 15,500. आणि लोकेशला किती आहे? 18,500 म्हणजे पूर्ण 18,000 पगार आहे का? नाही. 18,000 व्हायला पावभाग कमी आहे. आणि 1000चा पावभाग म्हणजे किती? 1000चा पावभाग म्हणजे 2,500 आहे की नाही? आता बघा 18,500चा पावभाग म्हणजे 250. सॉरी 1000चा पावभाग म्हणजे 250. आता 18,500 लिहायचे आपल्याला म्हणजे 17,000.
750 म्हणजे 250 रुपये कमी, 250 रुपये कमी, 18,000 व्हायला. 17,750 म्हणजेच 17,500 आणि 15,500 म्हणजे 15,500. आता याच्यावरूनच तुमच्या लक्षात येतं लोकेशला जास्त पगार आहे का रोशनला जास्त आहे? लोकेशला. म्हणजे लोकेशला जास्त पगार आहे रोशनपेक्षा, मग तो कितीने जास्त आहे हे आपल्याला काढायचं आहे. वजाबाकी करताना नेहमी मोठ्या संख्येतून आपण छोटी संख्या काय करत असतो? वजा करत असतो. मग लोकेशच्या पगारामधून आपल्याला रोशनचा पगार काय करावा लागेल? वजा करावा लागेल. तेव्हा आपल्याला कळेल की लोकेशला रोशनपेक्षा कितीने पगार जास्त आहे. म्हणून 17,750 वजा 15,500 ही वजाबाकी आपल्याला करायची आहे. बघा, शून्यातून शून्य गेला खाली राहिले 0, 5तून 0 गेला खाली राहिले 5, 7तून 5 गेले खाली राहिले 2, 7तून 5 गेले खाली राहिले 2 आणि 1तून 1 गेले खाली राहिले 0. आता 2,250 उत्तर आलेलं आहे. पण 2,250ला काय म्हणायचं? बघा, इथं पूर्ण व्यवहारी वाचनातल्या संख्या आहेत. 2,25,000, 2,050 रुपये. बघा, फसवे पर्याय आहेत. 2,200 रुपये, 2,250 पाहिजे होतं. 2,2300 रुपये. तर आपला पर्याय क्रमांक आहे 2,250 म्हणजे 2,25,000 रुपये. बघा, पर्याय कोणता आहे? 1. 2,250 उत्तर दिले का तुम्हाला? नाही. तो उत्तर दिलेला आहे 2,25,000. किती? 2,25,000. अशा पद्धतीने एक उदाहरण घेऊयात आपण. बघा, एकच घ्यायचंय, भरपूर उदाहरणं आहेत पण आपला वेळ पाहून आपल्याला हे करावं लागेल. बघा, आता साकोली गावची लोकसंख्या 94,030 आहे. त्यापैकी 78,948 लोकांकडे मोबाईल फोन आहेत. तर किती लोकांकडे मोबाईल फोन नाहीत? बघा, लोकसंख्या दिलेली आहे गावची, त्यापैकी 78,948 लोकांकडे मोबाईल फोन आहेत. तर किती लोकांकडे मोबाईल फोन नाहीत असा प्रश्न विचारलाय. आता तुम्हाला माहिती आहे भारताची सध्या जनगणना चालू आहे. जनगणना तर सगळे जे काही सरकारी कर्मचारी आहेत तुमच्या घरोघरी येत आहेत जनगणनेसाठी. जनगणनेचा असा फायदा आहे की त्यामुळे आपल्या देशाची प्रगती कितपर्यंत आहे, कुठपर्यंत आहे ते आपल्याला समजतं. देशाची स्त्री पुरुष संख्या, लोकसंख्या समजते. त्याचप्रमाणे आपल्या भविष्यामध्ये आपल्याला आपल्या देशाच्या विकासासाठी कोणत्या योजना आखायच्यात हे या लोकसंख्येवरनं, या जनगणनेवरनं आपल्याला समजत असतं. आता सध्या जनगणनेचं काम चालू आहे. भारतीय जनगणना 2026 आणि 27 या 2 सालांमध्ये होणार आहे. तर जे लोक आपल्या घरी येतील त्यांना सहकार्य करा, त्यांना व्यवस्थित माहिती सांगा, जेणेकरून आपल्या देशाचा विकास होईल आणि आपला देश एक विकसित देश म्हणून पुढे येईल. यासाठी सर्वांनी सहकार्य करायचे. त्यावरच आधारित हे एक छोटंसं उदाहरण आहे. पहा, साकोली गावची लोकसंख्या. बघा, साकोली गावची लोकसंख्या किती आहे? 94,030. बघा, लोकसंख्या. त्यापैकी किती जणांकडे मोबाईल आहेत? 78,948 लोकांकडे काय आहे? मोबाईल आहे. मग किती लोकांकडे मोबाईल नाहीत? तर काय करावं लागेल? वजाबाकी करावी लागेल. आता पण जनगणनेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारतात, आहे की नाही? घर कसं आहे, छत कसं आहे ना, गाड्या आहेत का, यावरनं काय कळतं आपला देश किती विकसित आहे हे या माहितीवरनं कळतं. आणि शासनालाही वेगवेगळ्या योजना त्यावरनं तुमच्यासाठी तयार करता येतात. तर पहा, आता आपल्याला ही वजाबाकी करायची. म्हणजे एवढी लोकसंख्या, एवढ्यांकडे मोबाईल आहेत, मग किती जणांकडे नाही? तर आपण ही वजाबाकी करूयात. 0तून 8 जाणार नाही म्हणून आपण हातचा घेऊयात. इथे राहिले 2, इथे झाले 10, 10तून 8 गेले खाली राहिले 2, 2तून 4 जाणार नाही म्हणून शेजारी जायचे, शेजारी 0 आहे. पुढच्या घरात जायचे, इथे 3, इथे 10, इथे राहतील 9, इथे झाले 12. आता 12तून 4 गेले. बघा, 12तून 4 गेले खाली राहिले 8, 9तून 9 गेले खाली राहिले 0. आता 3तून 8 जातील का? नाही. आपण हातचा घेऊयात. इथे 1 घेतला, इथे राहिले 8, इथे झाले 13. मग 13तून 8 गेले खाली राहिले 5 आणि 8तून 7 गेले खाली राहिला 1. उत्तर आलेलं आहे 15,082. म्हणजे लोकसंख्या होती 94,030. त्याच्यातील 78,948 लोकांकडे मोबाईल होते म्हणून
15,082 लोकांकडे मोबाईल नसणार आहेत. म्हणून पर्याय क्रमांक काय आहे? 2. हा फेब्रुवारी 2020ला आलेला काय आहे? प्रश्न आहे. भरपूर उदाहरणं आहेत, आपल्याकडे वेळ कमी आहे. तर आता मी तुम्हाला घरी सरावासाठी काही उदाहरणं देणार आहे. ते तुम्ही याचा स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्यायचा आहे. पहा, प्रत्येक प्रकारचं 4 प्रकारचे 4 उदाहरणं आहेत. ते घरी गेल्यानंतर तुम्ही सोडवायचे. आज जी तासिका झाली, जे तुम्हाला मी मार्गदर्शन केलेलं आहे त्यावर आधारित हे उदाहरणं आहेत. व्यवस्थित सोडवायचे. मी तुम्हाला नियम सांगितलेले आहे. एककाखाली एकक, दशकाखाली दशक, शतकाखाली शतक लिहायचं आहे, म्हणजे आपली वजाबाकी चुकणार नाही. उदाहरण व्यवस्थित वाचायचे. उदाहरण जर व्यवस्थित वाचलं ते उदाहरण आपण काय करू शकतो? व्यवस्थितपणे सोडवू शकतो. स्क्रीनशॉट काढून घ्या सगळ्यांनी, म्हणजे तुम्ही दुपारी या उदाहरणांचा सराव करणार आहात. बघा, एकदा वर्गामध्ये मी असाच मुलांना एक प्रश्न विचारला होता. छोटंसं 5 मिनिटं घेते फक्त, की मला त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचे असं मी मुलांना सांगितलं. तर एका ठिकाणी काय होते माहिती आहे का? एका ठिकाणी आग लागते आणि त्या आग लागलेल्या ठिकाणी एक शाळा असते, शेजारी मंदिर असतं आणि एक वृद्धाश्रम असतं. आणि खूप जोराची आग लागते आणि आग लागता लागता ती आग एका बिल्डिंगकडनं दुसऱ्या बिल्डिंगकडनं, दुसऱ्या बिल्डिंगकडनं तिसऱ्या बिल्डिंगकडे आग अशी पसरत जाते. पहिल्यांदा शाळेला आग लागते, शाळेनंतर मंदिराला लागते, मंदिरानंतर वृद्धाश्रमाला लागते. मग शाळेमध्ये खूप छोटे छोटे मुलं असतात, गेट बंद असतं आणि खूप आगीचा खूप भडका होतो. छोटे मुलं आतमध्ये अडकलेली असतात आणि मग आग लागते आणि ते छोटे मुलं त्या आगीमध्ये होरपळत असतात. जोराची आग लागलेली असते. त्याच्यानंतर शेजारी मंदिर असतं, मंदिरामध्ये खूप भाविक जमा झालेले असतात, भजन म्हणत असतात. जोराची आग लागते, ते पण आगीमध्ये होरपळतात आणि त्यांनाही त्या आगीतून बाहेर पडता येत नाही. शेजारीच एक वृद्धाश्रम असतं, तिथं खूप वृद्ध व्यक्ती असतात. ते बिचारे आपल्या गादीवर कॉटवर बसलेले असतात. काहींना चालता येत नसतं, काहींना उठता येत नाही. ते तिथेही जोराची आग लागते आणि आग लागल्यानंतर काही वृद्धांना तिथून जागेवरून उठताही येत नाही. ते पण आगीमध्ये होरपळत असतात. 3ही ठिकाणी आग लागलेली असते आणि म्हणजे मुलंही महत्त्वाची असतात, इकडे वृद्धही महत्त्वाचे आहेत, मंदिरामधले भाविकही महत्त्वाचे आहेत. तेवढ्यात सायरन वाजवत ॲम्ब्युलन्स तेथे येते. तर मी मुलांना प्रश्न विचारला की तर त्यांनी अगोदर कुणाला वाचवायला पाहिजे? त्या लहान मुलांना का त्या वृद्धांना का भाविकांना? तर मुलांनी हात वर केला. काही म्हणे नाही मॅडम, ते शाळेतल्या मुलांना वाचवावं लागेल कारण ते मुलं छोटे आहेत, त्यांना वाचवावं लागेल. मी म्हटलं उत्तर चुकीचं आहे. तर काही म्हणे नाही मंदिरातल्या भाविकांना वाचवावं लागेल. मी म्हटलं ते पण उत्तर चुकीचं आहे. मग मुलांना म्हटलं आता तिसराच पर्याय आहे. मग मुलांनी सांगितलं की मॅडम, आपल्याला त्या वृद्धाश्रमातले व्यक्ती खूप म्हातारे आहेत, त्यांना हलता येत नाही, आपण त्यांना वाचवायला पाहिजे. मी म्हटलं तेही उत्तर चुकीचं आहे. मग म्हणे मॅडम उत्तर तरी कोणतं बरोबर आहे? तर मी म्हटलं मुलांनो, जर आग लागली तर आग विझवण्यासाठी कोणती गाडी येत असते? फायर ब्रिगेडची गाडी येत असते. आग विझवण्यासाठी फायर ब्रिगेडची गाडी विझवण्यासाठी येत असते. आता इथं कोण आलेलं आहे? ॲम्ब्युलन्स है ना. मग ॲम्ब्युलन्स ही आग विझवू शकते का? मग मी प्रश्न तुम्हाला काय विचारला होता की अगोदर कुणाची आग विझवली पाहिजे? विद्यार्थ्यांची की मंदिराची की त्या वृद्धाश्रमाची? आता आग विझवण्याचं काम हे फायर ब्रिगेडची गाडी करते आणि ॲम्ब्युलन्स काय काम करते? रुग्णांना घेऊन जाण्याचं काम ॲम्ब्युलन्स करत असते. बरोबर आहे की नाही? ॲम्ब्युलन्स करत असते रुग्णांना घेऊन जाण्याचं काम. मग आता आग विझवण्याचं काम कोण करते? फायर ब्रिगेडची गाडी करते. मी तुम्हाला ॲम्ब्युलन्स सांगितलेली आहे, म्हणजे तुम्ही उदाहरण नीट ऐकलेलं नाही. ॲम्ब्युलन्स ही कुणाची आग विझवू शकत नाही. ॲम्ब्युलन्स फक्त रुग्णांना घेऊन दवाखान्यात जाऊ शकते. आणि मग मुलांना कळालं की आपण प्रश्न नीट ऐकला नाही, त्यामुळं काय झालं, आपलं उत्तर चुकलेलं आहे. मग हीच तर गंमत असते स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये की आपण उदाहरण व्यवस्थित वाचत नाही, उदाहरणं व्यवस्थित आकलन करत नाही, त्यामुळे आपल्याला उत्तर येत असून सुद्धा आपलं उत्तर चुकू शकतं. तर आता आपली तासिका संपलेली आहे, आपला टायमिंग झालेला आहे. तर ही तासिका घेण्यासाठी मला जी आपल्या तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी माननीय श्री दिवे साहेबांनी जी संधी दिली त्यांचे मनापासून धन्यवाद देते. ते आमचे तंत्रस्नेही शिक्षक आहेत, त्यांनी या तासिका घेण्यासाठी मला सकाळी कॅमेरा सेट करण्यासाठी मदत केली, त्यांचेही खूप धन्यवाद. आणि विद्यार्थी मित्रांना तुमचेही खूप धन्यवाद. तुम्ही ही तासिका अगदी लक्षपूर्वक 1 तास अगदी शांतपणे बसून ऐकली, त्याबद्दल मी तुमचेही धन्यवाद
मानते आणि माझी तासिका संपली असं जाहीर करते. धन्यवाद. आणि तुम्हाला इयत्ता 4थीच्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी माझ्याकडनं खूप शुभेच्छा. तुम्ही खूप छान अभ्यास करावा, खूप सराव करावा, खूप उदाहरणं सोडवावेत आणि वर्षभर छान अभ्यास करून तुम्ही जिल्हा आणि राज्याच्या गुणवत्ता यादीत यावेत आणि आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचं नाव गुणवत्ता यादीत कसं चमकेल याची तुम्ही सर्वांनी काय करायची, काळजी घ्यायची आहे आणि छान अभ्यास करायचा आहे. तुम्हाला अभ्यासासाठी माझ्याकडनं खूप शुभेच्छा आणि मी माझी तासिका संपवते. धन्यवाद.